हे माझं बदामाचं झाड मी जुलै 2024ला हे बदामाचं झाड लावलं. तर बघा मित्रहो, हा तुमचा ऑगस्ट चालू आहे, पण सरासरी एका वर्षामध्ये म्हणजे 13 महिन्यामध्ये बदाम लागलेत. बघा बदाम 13च महिन्यामध्ये हे पहा, हे बदाम लागलेत. असं एकच नाही तर बरेच असे बदाम लागलेले आहेत. हे बघा, इथं 5-6 बदाम आहेत. हे बघा, हे बघा, हे खाली पण लागले समोर. हे किती 13 महिन्यामध्ये बदाम लागलेत, बदाम. हे बघा, 13 महिन्याचं झाड आहे ते मित्र. हे बघा, आता हे एक झाड सक्सेस झालं 13 महिन्यामध्ये, याला बदाम लागू शकतात. तर भविष्यात 25-30 झाडं आणखी लावले जातील. कारण मी सुरुवातीला एक ट्रायल बेसवरती फक्त 1-2 झाडं मी लावलेत. बदामचे 2 झाडं लावले. एक पलीकडे आहे, एक आहे ते पलीकडचं. त्याला झाले असतील 9-10 महिने, याला 13 महिने होत आहेत. पण हे बदाम चांगलेच लागले आहेत. हे बघा, टोटल सगळे झाडाला 15-20 बदाम दिसत आहेत. ते हे बघा, जास्त आहेत. इकडे बी गुच्छच्या गुच्छ लागला आहे. तर पुढे आपल्याला या बदामच्या झाडांची संख्या वाढवायला काही हरकत नाही. धन्यवाद. कारण इकडे पेरू आहेत बघा, हे पेरू, इकडे चिक्कू आहेत. हे चिक्कूचे झाड, याला बी 13 महिने झाले ते चिक्कूच्या झाडांना. कारण या कंपाऊंडमध्ये जे बी झाडं लावले, पेरू, बदाम, त्यानंतर ही सदाफुली. हे बघा, ही सदाफुली, ही सदाफुली. त्यानंतर आवळा, हे आवळा. परत अंजीरचे 2 झाडं लावलेत. हे सगळे ट्रायल बेसवरती लावले आहेत मी. पिंपळ बघा किती मोठा झालेला आहे. आणि पेरू हा दुसरा बहार आहे बघा. दुसरा बहार आता आमच्या पिशव्या बांधणं चालू आहे. भरपूर असे फळं लागलेले आहेत. मित्रो, एखाद्या गोष्टीकडे मनापासून लक्ष दिलं आणि मनापासून केली ना, त्याला यश मिळतं आहे. हा माझा अनुभव आहे. हे बघा, आमच्या या थैल्या बांधण्याचं काम इकडे चालू आहे. आमच्या गडी हा दीपा फार मस्त काम करतो थैल्या बांधायचं. आता थैल्या बांधतो आहे. हे बघा, त्यानंतर हे आपलं शेवग्याचं झाड. आता या शेवग्याच्या झाडाला एवढं फूल आलेलं आहे, जबरदस्त फूल आलेलं आहे. एकच झाड आहे. या झाडाच्या शेंगा मी विकत नाही, लागल्या तर खाण्यासाठी लोकांना वाटून द्यायच्या. कारण एकच झाड आहे, ते घरासाठी राहू दिलेलं आहे. म्हणून एवढं तर आमच्याकडनं संपत नाही. बघा, त्यालासुद्धा या 7-8 शेंगा लागलेल्या आहेत. बाकी फूल आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, शेती माऊलीची चांगली सेवा केली ना, खरंच ती भरपूर देते आपल्याला. फक्त मनापासून सेवा करणं फार गरजेचं आहे. हे बघा, हे आमचे हे सगळे फॉर्म आणि पिशव्या हे पेरूंना बांधलेलं. पहिला बहार ज्यावेळेस आम्ही फेब्रुवारीमध्ये छाटणी केली, तो जो बहार आला, तर त्यावेळेस संपूर्ण बहार, पहिला बहारचे संपूर्ण पेरू मी न विकता माझ्या गावातील विद्यार्थ्यांना वाटून दिले. न विकता, पहिला बहार असल्यामुळे विद्यार्थ्यांना. कारण विद्यार्थ्यांनी माझं नातं आहे ना, फार जवळचं आहे. ते जवळचं नातं असल्यामुळे त्या ठिकाणी मी सगळे हे पेरू पहिल्या बहारचे मुलांना खाऊ घातले. आता दुसऱ्या बहारचे मी विकणार. हे बघा किती आलेलं आहे दुसरा बहार. हे सगळ्या पिशव्या मी आणि माझा गडी दीपा, आम्ही दोघं मिळून आम्ही या पिशव्या बांधलेल्या आहेत. आज तो एकटा बांधतो आहे. हे बघा, अशा पद्धतीने